श्री स्वामी समर्थ. काही दिवस ना माझे व्लॉग जे आहे ते रेग्युलर येत नाही आहे, पण मी आता याच्यासमोर प्रयत्न करेल की मी रेग्युलर व्लॉग टाकेल जेणेकरून तुम्हाला पण समजेल. तर काही दिवसाआधी माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं ना, तर तिकडेच आम्हाला नवरदेवाकडे आज रिसेप्शनला जायचं होतं. 5:30ला निघायचं होतं, पण सगळे पाहुणे जमा होतपर्यंत ना 7 वाजले आणि नवरदेवाकडे पोहोचता रिसेप्शनला आम्हाला 8 वाजलेच होते, 8:30 वाजले होते. मग आम्ही इथे पोहोचलो आणि तोपर्यंत ना नवरदेव नवरींचं इकडे फोटोशूट चालू होतं आणि हे सगळे जे पाहुणे दिसत आहे ना, हे आम्ही नवरींकडचे आहे आणि जेंट्सकडचे बाजूला होते. आणि ना डीजेचं गाणं ऐकून साचीला डान्स करूशा वाटत होता आणि खरंच इतकं सुंदर वातावरण होतं ना, कूलर नाही फॅन नाही, पण खूप थंडगार वाटत होतं. आणि हा गाव ना चंद्रपूरच्या जवळच आहे, पण हा खेडेगाव अजिबात वाटत नव्हता. इथचे रस्ते आणि घरं ना खूप पॉश होते, फक्त तो नावासाठीच खेडेगाव होता, बाकीचा तो सिटीच वाटत होता. तर इकडे ना डान्स वगैरे सगळ्या जणांना करताना बघत यांना पण काही आवरलं नाही आणि हे पण लागले लगेच डान्स करायला. तर चला म्हटलं की मी यांना प्रभातला सगळ्यात आधी जेवण चारून दिलं. त्याला जेवण चारून द्यावं लागत नाही, तो स्वतःच करते, पण असं प्रोग्राममध्ये गेला ना की तो फक्त स्वीट खातो आणि जेवण अजिबात करत नाही. तर मी त्याला जेवण वगैरे चारून दिलं आणि आम्ही सगळेजण पाहुणे बसून ना इकडे नवरदेवाकडच्या सगळ्यांचा डान्स बघत होतो आणि खरंच खूप छान डान्स करत होते. आणि आमची नवरीनबाई बघा तुम्हाला दिसली असेल, ती पण छान डान्स करत होती. आणि मग सगळेजण जेवण करायला गेलो आणि याला ना मी मागेच बसून ठेवलं होतं, कारण की जेवण करताना लक्ष राहत नाही आणि हा कुठे पण खेळायला जातो. घरी पोहोचतपर्यंत आम्हाला 12:30 वाजलेच होते. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो